दिवसाची सुरुवात छान झाली ना, की पूर्ण दिवस कसा चांगला जातो आणि बोरिंग जात नाही. तर त्यामुळेच मी इथं तुमच्यासोबत माझं छोटंसं जे गार्डन आहे त्याचा व्ह्यू शेअर करते, जे की आता त्याला खूप छान आणि मस्त फुलं येतात सगळीकडं. हे जे आहे ना झाड, तर हे आमच्या बाहेर आहे सोसायटीमध्ये, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. याला खूप छान फुलं आले होते आणि यालासुद्धा खूप छान फुलं आलेले. सगळं पूर्ण असं बहरलेलं हे झाड. आणि हे सगळे मोगऱ्याचे वगैरे आहेत, तर हे माझ्या गॅलरीमधले फुलं आहेत, जे की आता छान येतात. आणि गॅलरीमधून जेव्हा पण अशी वाऱ्याची झुळूक येते ना, तर तेव्हा हा मोगऱ्याचा सुगंध पूर्ण घरामध्ये पसरतो आणि लगेच कळतं की मोगरा आहे गॅलरीमध्ये लावलेला. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्ह्यू ते मला नक्की सांगा. त्यानंतर खूप दिवस झालं मी व्हिडिओ टाकले नव्हते. जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले मी व्हिडिओ टाकले नाही, ब्लॉग टाकले नव्हते. याचं कारण असं की मी गेले होते गावी आणि गावी ना नेटवर्किंगचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे वायफाय वगैरे नाही आहे गावाला. त्यामुळं व्हिडिओ काही टाकता आला नाही, कारण तो व्हिडिओ अपलोड करायलाच माझं 1-2 GB जायचं आणि त्यानंतर मग मला वापरायला भेटायचंच नाही. त्यामुळे मी काही व्हिडिओ मग टाकले नाही आणि गावाला ऊन पण खूप होतं, त्यामुळे शूट करायलासुद्धा जमलं नाही. त्यानंतर हे जे तुम्ही बघताय ना, हे सगळे माझ्याकडं मी साठवून ठेवलेल्या भरण्या आणि ह्या ज्या आहेत त्या मला दिल्यात, आमच्या वरच्या काकांनी दिल्यात. त्या त्यांच्याकडे सगळ्या रिकाम्या झालेल्या आणि त्यांनी मला त्यातल्या दिलेल्या काही बॉटल्स वगैरे, हे सगळं त्यांनी दिलेल्या बॉटल आहेत ज्या. तर मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओ टाकेल की या बॉटलचं मी काय केलं आहे, कशा पद्धतीने त्याला म्हणजे कलर वगैरे देऊन त्या कशा बनवल्यात. तर आता ह्या ज्या बरण्या आहेत ना, तर त्याच मी क्लीन करते. याच्यावरचं जे आहे ना लेबल, तर ते निघतच नव्हतं, म्हणून मी चाकूने असं सुरीने काढून घेतलं, तरीसुद्धा निघत नव्हतं. मग मी पाण्याने थोडंसं त्याला ओलं करून ठेवलं थोड्या वेळ. मग ते नरम झाल्यानंतर आपोआप थोडं थोडं असं निघायला लागलं. तर ज्या काही माझ्या किचनमध्ये मी यूज करते ना, ज्या प्लास्टिकच्या बरण्या आहेत, तर त्या मी इथं फेकून देते आणि या काचेच्या बरण्या त्याच्या जागेवर वापरते. आणि जेव्हा आपण अशा काचेच्या बरण्या वगैरे आहेत ना, ह्या रियूज करतो आणि दिसायलासुद्धा छान असतात, शेप चांगला असतो, मजबूतसुद्धा असतात. आणि त्यामुळं मी काही नवीन घेण्याचा विचार नाही केला, कारण होते याच आणि पहिल्यासुद्धा मी काचेच्याच वापरते बऱ्याच जे कंटेनर्स आहेत. तर बऱ्याच ज्या आहेत किचनमध्ये माझ्या, जास्तीत जास्त तर काचेच्याच आहेत. ज्या काही थोड्याफार आहे ज्याच्यामध्ये चहा पावडर वगैरे किंवा अजून काही असेल, तर त्या फक्त प्लास्टिकच्या आहेत. तर त्यासुद्धा मी इथं टाकून येणार आहे जेव्हा ह्या मी आता घासून वगैरे घेईल. ह्या ना घासल्यानंतर एवढ्या म्हणजे छान दिसतात ना, वाटतसुद्धा नाही की या रियूज केल्यात. आणि या ॲक्च्युली बरण्या आहेत, काही हनीच्या आहेत, काही कॉफीच्या आहेत, जी नेसकॅफे कॉफी येते तर त्याच्या आहेत. आणि ही सुद्धा जी बरणी आहे ना, याचा शेप एवढा भारी ना, मला खूप आवडलेला. आणि हे सुद्धा जार ना कॉफीचंच आहे. यातली कॉफी संपल्यामुळं मग ते मी रियूज केलं. आणि आता पूर्ण ज्या बरण्या आहेत त्या मी घासून मस्त क्लीन करून सगळ्या पाणी निथळायला ठेवून दिल्यात. आणि त्यानंतर ना माझे जे सगळे कामं वगैरे होते, तर ते संपवल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत इथं शेअर करते. मिशोवरून मी काही पार्सल म्हणजे काही वस्तू मागवल्या होत्या, तर त्याच मी तुम्हाला इथं दाखवते. तर या पार्सलमध्ये आहे ऑइल ठेवण्यासाठी ज्या काचेच्या बॉटल्स आहेत, तर त्या आहे त्याच्यामध्ये. कारण ऑइल ठेवण्यासाठी माझ्याकडे काहीच नव्हतं असं, म्हणजे पटकन आपण रोज जे तेल वापरतो ना, तर त्याच्यासाठी जेव्हा कधी घाई असते सकाळी टिफिन वगैरे बनवण्याची आणि नेमकं त्याच टायमिंगला ऑइल त्या जे आहे त्याच्यातलं संपायचं, मग त्याच्यामध्येच माझे 10 मिनटं तरी जायचीच. तर त्यामुळे मी या 2 बॉटल मागवल्या. क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. त्यानंतर सगळे जे काचेचे भांडे आहेत ना, ते मी असेच ठेवले किचनवर, कारण हे जे काचेचे भांडे आहेत ते जर मी खाली ठेवले असते ना, ते नक्कीच फुटले असते, कारण अनिशा याला सतत हात लावत होती. त्यामुळे मी तसेच ठेवले ते. आणि आता मी डायरेक्टली ते भरून ठेवील आणि लगेच संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तो बनवायला घेतला. आणि इथं मी बनवत होते जी मिरची आहे ही, तर ही तळून खूप छान लागते. तर बेसन पिठामध्ये थोडीच, तर अशा पद्धतीने. आणि खूप खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. आणि ही जी मिरची आहे ना लांबवाली, तर ही जास्त तिखट नसते, तर त्यामुळे मस्त लागते. तर तुम्हीसुद्धा कधी ट्राय केली आहे का किंवा खाल्ली आहे का अशी मिरची बनवून, ते मला नक्की सांगा. त्यानंतर हा दुसरा दिवस आहे.
हे दोन्ही पार्सल ना सोबत आले होते. आता मी बॉक्स करते मम्मीच्या. आता त्यात ब्लॉग मम्मा करते लगेच तर नको तर नको. अनिशाला जेव्हा स्टँडला लावलेला मोबाईल दिसतो ना तेव्हा तिला असा ब्लॉग करायचा असतो तिचा एकटीचा. तर इथं मी ना मसाले ठेवण्यासाठी हे जे 2 बॉक्सेस मागवले होते, एकच मागवलं होता त्याच्यावर एक फ्री आलेला हा. कारण मसाल्याच्या डब्यामध्ये ना मसाले एकत्र होतात, त्यामुळे मी हे मागवलं होतं स्पेशल. आणि छान आहे, क्वालिटीसुद्धा छान आहे. तुम्हाला हे जर हवं असेल तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच दिवशीचं पार्सल आहे हे, संध्याकाळी रिसीव झालेलं मला. तर याच्यामध्ये आहे रोजमेरी, जी की मी केसांसाठी मागवली आहे आणि आपल्या केसांसाठी खूप यूजफुल असते. थोड्याशा गरम पाण्यामध्ये हेअर टॉनिक वगैरे बनवायचं असेल ना तर रोजमेरी त्याच्यामध्ये टाकायची. आपले केस वगैरे गळत नाहीत आणि लवकर पांढरे होण्याची शक्यता जरा कमी होते. किंवा आपण मेहंदी वगैरे जर भिजू घालत असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये सुद्धा रोजमेरी टाकायची 1 चमचा. त्यानेसुद्धा खूप जास्त फायदा होतो. तर या रोजमेरीचा जो डब्बा आहे त्याच्यासोबत ना ही एक बॉटल मला रिसीव झाली. आणि अजून एक आहे जी की स्प्रेसारखी आहे, तर तीसुद्धा मला रिसीव झालेली आहे. तर मी खोलून बघत होते की ओरिजिनल म्हणजे रोजमेरी आहे का. तर ते वासावरून कळतं लगेच रोजमेरी, कारण फरक जाणवतो. तर केसांसाठी खूप यूजफुल आहे. हेअर टॉनिक किंवा हेअर पॅक बनवायचा असेल तर खूप जास्त यूजफुल आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.